काँग्रेसचे स्टार प्रचारक असलेले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी रात्री खासदार दिलीप गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली। खासदार गांधी यांनी डॉक्टर सुजय यांना मदत करावी यासाठी विखेंनी मनधरणी केल्याची चर्चा आहे। काँग्रेसचे स्टार प्रचारक असलेले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी बुधवारी रात्री नगरला येत खासदार दिलीप गांधी यांची भेट घेतली। खासदार गांधी यांच्या निवासस्थानी दाखल झालेल्या विखे पाटील यांचे खासदार गांधी यांच्यासह माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी स्वागत करून त्यांचा सत्कार केला। यावेळी विखे आणि गांधी यांच्यात बराच काळ बंद दाराआड चर्चा झाली। भाजपाने नगर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचं तिकीट कापून राधाकृष्ण विखे यांचे सुपुत्र डॉक्टर सुजय विखे यांना उमेदवारी दिली आहे। या पार्श्वभूमीवर गांधी समर्थकांमध्ये नाराजी पसरली असून सुवेंद्र गांधी यांनी अपक्ष उमेदवारी करण्याचा इशारा दिलाय। या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विखे आणि गांधी यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जाते। खासदार गांधी यांनी विखेंशी झालेला चर्चेचा तपशील जाहीर करण्यास नकार दिला। मात्र आपण स्वतः भाजपाचं काम करणार असल्याचं सांगत सुवेंद्र यांचीही समजूत काढली जाईल अशी ग्वाही दिली। सुजय विखे आता भारतीय जनता पार्टीचे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या काही आज वेगवेगळ्या माध्यमातल्या चर्चा झाल्या आणि त्या चर्चेतून मी तर जाहीरपणे आपल्या 24 तारखेला मेळावा घेतला, तिथे पण आपल्याला सांगितलं की मी भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता असल्यामुळे आम्ही जन्मापासूनच संघ जनसंघ जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचा प्रवास आमचा झालेला आहे। आम्ही जन्मलो पण ह्याच्यात आणि जाणारही परत भाजपच्या झेंड्यामध्ये, अशा एका विचारसरणीतून आम्ही काम करतो आहोत आणि त्यामुळे पुढच्या कालखंडामध्ये या भागातले उमेदवार निवडून आणण्यासाठी आणि परत ह्या देशाला पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं नेतृत्व मिळावं, महाराष्ट्राला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं नेतृत्व मिळावं, या दृष्टिकोनातून प्रत्येक एक उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आमच्या सर्वांवर आहे आणि त्या जबाबदारीचं भान ठेवून आम्ही या उमेदवारांना विजयी करण्यासाठी काम करणार। एक चांगली सकारात्मक चर्चा झाली, चांगली चर्चा झाली, काही विषय नाही आहे। एक असं की सुवेंद्र हा सगळ्या पूर्ण मतदारसंघातल्या वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तरुण वर्गाचा त्याला वाढता पाठिंबा जरी असला, काही जरी विषय असला तरी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन तो पण पक्षाचं काम करेल असं वातावरण आम्ही तयार करण्याचा प्रयत्न। दुसरीकडे राधाकृष्ण विखे यांनी गांधी यांची भेट सदिच्छेपोटी होती असं सांगत तपशील उघड करण्यास नकार दिला। आणि आमचा जुनाच नाही आहे ना, काही निवडणुकीसाठीच भेटलं असं काही नाही। मी म्हटलं मी दुःखी नसतोच कधी तुम्हाला, आणि त्या असं आपल्याला खासदार गांधी साहेबांच्या घरी येणं हे माझंच घर आहे, घरी यायलाचा आनंद आहे मला। स्टार प्रचारक असूनही विखेंनी गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या बैठका सभांमध्ये जाणं टाळलंय। त्यामुळेच त्यांनी आपले सुपुत्र डॉक्टर सुजय यांच्यासाठीच खासदार गांधी यांची मनधरणी केल्याची चर्चा आहे। महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर।